जरांगेंनी एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे सरकारला, अन्यथा मी 288 जागेवरती माझे उमेदवार जाहीर करेल असं सांगितलेलं आहे. नाही, मुळात जरांगे पाटील साहेबांनी 288 जागांवरती निवडणूक लढवावी किंवा नाही लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण मराठा समाजाचा मी सुद्धा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये राज्य सरकारने अतिशय चांगलं पाऊल उचललं आणि आरक्षण देऊन दाखवलं. आमची सर्वांची ही मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सरकारची सुद्धा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न चालले आहेत की ज्या ज्या गोष्टींवरती जरांगे साहेब ज्या मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मागण्या करत असतील त्याच्यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या सोयरींच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन स्तरावरती जे शंभूराज देसाई परवा जाऊन त्यांना समजून आले त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने सरकारची पावलं उचललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आमदाराला, प्रत्येक मंत्र्याला, प्रत्येक नेत्याला या बाबतीमध्ये सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची सातत्याने आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. दादा, एक महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात जो दुरावा आहे तो दुरावा मी नक्कीच त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल असं रक्षा खडसे बोललेले आज भाऊ. रक्षा खडसे ह्या सून आहेत त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी खडसे साहेबांनी मनापासून रक्षाताईंचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे असंही मला समजतं आहे. त्यामुळे त्यांच्यातला दुरावा नक्की कमी व्हावा अशी त्यांना शुभेच्छा देतो मी. पण तो दुरावा कमी करून घेण्याकरता दिल्लीतली झालेली चर्चा ही गल्लीमध्ये किती यशस्वी होते ही काळ आणि वेळच ठरवेल. दोघं भाऊंना एकत्र आणण्यासाठी दोघं मंत्री प्रयत्न करतील का? जळगाव जिल्ह्यातले मंत्री अनिल पाटील असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील. आमचं सदैव शुभेच्छा असणार आहे. आम्ही तर म्हणतो की सगळे जळगाव जिल्ह्यातले एकत्र आले पाहिजे. विरोधी पक्षात कोणीच नको असलं पाहिजे. पण त्यांची मानसिकता असली पाहिजे मनापासून येण्याची. दोघं भाऊ म्हणण्यापेक्षा कोणत्याही भावाची एकाची तरी तयारी असली पाहिजे. केवळ फक्त मीडियासमोर बोलण्यापेक्षा एकत्र येण्यासाठी त्यांची मानसिकता असली पाहिजे. मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत. शिंदे गटारवर बोललेले आहेत ते. आघाडीमधल्या नेत्यांनी वारंवार हे सांगण्यापेक्षा मग ते कोणतेही असोत, आघाडीमधले जे नेते बोलत आहेत की आम्ही परत घेणार नाही. येतं कोण आहे तुमच्याकडे? ज्यावेळी कोणी यायलाच तयार नाही तर तुम्ही जबरदस्ती कशाला लोकांना सांगतायत की आम्ही घ्यायला तयार नाही, आम्ही घ्यायला तयार नाही. येणारा माणूस हा काही कोणाला सांगून येत नाही आणि घ्यायचं ज्याला असतं तो काही जाहीर करत नाही. त्यामुळे या सगळ्या वल्गना आहेत. मग ते कोणत्याही आघाडीचा माणूस कोणत्याही पक्षाचा जरी बोलत असला तरीसुद्धा त्यांच्याकडे काही कुठून जायला तयार नाही आहे हे याच्यावरून त्यांच्या बोलण्यातून तरी स्पष्ट होतं आहे. गिरीश, आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. अजित पवार यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांच्यासाठी परतीची दारं बंद आहे असं शरद पवार म्हणतात. पवार साहेबांचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि पवार साहेबांनी जी सूचना दिलेली आहे ती आम्ही मनापासून स्वीकारतो. याच्या पलीकडे काहीच बोलणार नाही. आता महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ आहे असा दावा शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी केलेला. पहिली गोष्ट, कोण मोठा भाऊ आणि कोण लहान भाऊ असला प्रकार काही राजकारणात नसतो. आणि मोठा भाऊ कोणीही जरी असलं आणि लहान भाऊ कोणीही असलं तर त्यागाची भूमिका ही मोठ्या भावालाच करावी लागते. आजवरचा आपला परंपरेनुसार मला अनुभव आहे. मला जे अनुभवायला मिळतं ते मोठ्या भावाचाच त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. राजकारणामध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असला काही प्रकार नसतो असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मुळामध्ये भुजबळ साहेब ज्येष्ठ नाहीत असं आमचं समजण्याचं काही कारणच नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढवण्यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा जर का कोणाचा असेल तर तो भुजबळ साहेबांचा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची काही कोणाला आवश्यकता पण नाही, कोणी करणार पण नाही, केलाही नाही. राहिला प्रश्न त्यांचा राज्यसभेवर जाण्याच्या बाबतीमध्ये, त्यांनी कदाचित वरच्या स्तरावरती पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा केली असेल त्याची मला कल्पना नाही. पण ज्यावेळा सुनेत्राताईंचा फॉर्म भरला गेला त्यावेळेला ते फार हसत खेळत आनंदाने योग्य निर्णय असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी बोलले
आणि आमच्यासमोर जे दिसलं ते भुजबळ साहेब अतिशय व्यवस्थित होते, ते खुश होते आणि आनंदात पण होते. दादा, जी नाशिकची जी जागा आहे लोकसभेची, त्यावरून अजित पवार पक्ष असेल, शिवसेना असेल, याच्यावरून थोडं राजकारण हे तापलेलं आहे. आज हसन मुश्रीफ पण म्हटलेलं आहे की शिवसेनेने नाशिकची जागा सोडली नाही आम्हाला. आग्रह नक्की होता की नाशिकची जागा आम्हाला मिळावी, कारण भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते जे होते त्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अन्य नेतेगण असतील, त्यांनी प्रामुख्याने भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी उभं केलं पाहिजे या बाबतीमध्ये चर्चा केली होती. त्यामुळेच भुजबळ साहेबांसारखा सिनियर नेता त्या ठिकाणी असला आणि ओबीसी समाजाला किंवा ओबीसी कॅटेगरीला एक चांगलं नेतृत्व आपल्याला देश पातळीवरती महाराष्ट्रातून पाठवता येऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून ती चर्चा झाली होती. ती मिळाली नाही, पण जी मिळाली तिला आम्ही ॲक्सेप्ट केलं आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी प्रचारसुद्धा केला. यांचा प्लॅन होता. आता हे प्रणितीताईंना कधी स्वप्न पडलं आणि कुठे कुठे दंगली घडल्या हे प्रणितीताईंनाच विचारलं पाहिजे. प्रणितीताई पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये जे लोकसभेसाठी उमेदवार होते त्यांनी अक्षरशः EVM मशीन ज्या ठिकाणी ठेवलेली होती त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते. EVM चोरून येतील का, EVM त्या ठिकाणी काही बदलवतील का, EVMच्याद्वारे जिंकून येतील का, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. हा नवीन शोध लावला परत की दंगली घडवण्याचा प्रयत्न. दंगली घडवून कोणालाही मतं प्राप्त होत नसतात आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचा कतई असा हेतू नव्हता किंवा महायुतीच्या कोणत्याच नेत्याला वाटत नव्हतं की अशा स्वरूपाचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणले पाहिजे. हे केवळ माहोल बनवण्याचा परत एकदा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जातोय. ते जनतेला फसवत आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे दादा झाला, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार हे विजय झाले, मोदींना धन्यवाद देणं महत्त्वाचं आहे असं शरद पवार नाही, असं काही नसतं की ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचे, मग पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण घेतलेल्या सभांचा त्या ठिकाणी परिणामच होतो किंवा होत नाही हे त्यांनी आजपर्यंत अनुभवलेलं आहे. त्यामुळे सभा घेतली मोदी साहेबांनी म्हणून पराभव झाला असं म्हणणं काही योग्य वाटत नाही. कारण जे बोललेले असतील ते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतलेले ते किती यशस्वी झाले हे तपासण्याची आवश्यकता आहे. नाना पटोलेंनी 288 जागांवर दावा केला आहे, काँग्रेस 288 जागा लढेल विधानसभेच्या. नाना पटोले साहेबांना आता राज्यामध्ये 13 आणि महायुतीमध्येच घोटाळा करून 14वी जागा ही काँग्रेस पक्षाचा त्यांनी दावा ठोकलेला आहे. त्यांना आता मुख्यमंत्री पण बनण्याचे स्वप्न पडत आहेत किंवा ते मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये ते अध्यक्ष झाल्यापासून मुख्यमंत्री मी होऊ शकतो अशा स्वरूपाचं स्वप्न पडणं स्वाभाविक आहे त्यांना. आणि त्यामुळे 288 काय, कदाचित ते 288पेक्षाही जास्त जागा महाराष्ट्रात जर का उभा करता आल्या असत्या तेवढे उभ्या केल्या असत्या. आज त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून शिवसेना आता मोठा भाऊ राहिलेली नाही आहे. शिवसेनेला बाजूला सारण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस ही ताकदवान नंबर 1चा पक्ष असला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांचे स्वप्नसुद्धा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.